ध्यास हो तुझा भाग 3. भारतच्या घरच्यांकडून होकार आला तेव्हापासून भूमी जणू 7व्या आसमानावर होती. पण तारा बोलली होती, लग्न ठरले की मुलं मुलीसोबत बोलायला खूप आतुर असतात. तारा ही तर सगळ्यापासून चोरून लपून तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत रात्र रात्र मोबाईलवर बोलायची. पण भूमीकडे तर साधा मोबाईलही नव्हता ना. भारतने तिला घेऊन दिले. भूमीचे मन खट्टू झाले. दिसायलाच देखणे आहेत. तुम्हाला नाही वाटत का हो माझ्यासोबत बोलावं? तुम्हालाही माझी तेवढीच आठवण येते का जेवढी मला? डोळे मिटले की तुमचा श्यामवर्ण चेहरा नजरेसमोर येतो. तुमच्या गालावरच्या खडीत मन अडकलंय माझं. भूमी खाटेवर पडल्या पडल्या स्वतःशीच हितगुज साधत होती. नजरेसमोर अजूनही भारतच होता. 19 वर्षाची होती ती, पण या काळात तिने कधीच कुठल्या मुलाचा विचार केला नव्हता. असं नाही की कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना कोणी तिला प्रपोज केले नाही, पण तिला कोणी आवडलेच नाही. आणि गावातली मुलगी त्यामुळे मुलासोबत बोलताना जरा बिचकून असायची. पण भारत तिच्या हक्काचा होता. तिच्या आईबाबांनी तिच्यासाठी निवडले होते आणि बघता क्षणीच तो तिला आवडला होता. मग कसे बरे ती कोवडी पोर तिच्या भावना आवरणार होती? विचाराच्या ओघातच भूमी झोपी गेली. तर रात्रीचे 12 वाजूनही भारतच्या रूममध्ये लाईट सुरू होते. तो त्याच्या अभ्यासात व्यस्त होता. त्याला तर त्याचे लग्न, होणारी बायको यात काहीही इंटरेस्ट नव्हते. पण खरेच एकदा भूमीसोबत लग्न झाले, ते त्याच्या घरात, त्याच्या रूममध्ये त्याच्यासोबत राहायला आली, तर तो तेवढाच फोकस्ड राहणार होता. हे तर येणारी वेळच ठरवणार होती. बघता बघता लग्नाची तारीख जवळ येऊन ठेपली. दोन्ही घरात त्यांच्या त्यांच्या परीने लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. सुषमा 8 दिवस आधीच तयारीसाठी म्हणून माहेरी आली. भारत, आज आपण मंगळसूत्र घ्यायला जात आहोत. निदान ते तरी घ्यायला सोबत येशील ना? ताई लगबगीने त्याच्या रूममध्ये येत बोलली. भारतने वैतागून डोळे मिटले. काय यार ताई, कितीदा सांगितले, मला या लग्नाच्या कामात काहीही इंटरेस्ट नाही. प्लीज मला परत डिस्टर्ब करू नकोस. भारत काहीसा चिडक्या सुरात बोलला. मला तुझे मन कळतेय भारत, पण लग्न एकदाच होते. आता तू इंटरेस्ट घेत नाहीस, पण भविष्यात जेव्हा तुला तुझे लग्नाचे दिवस आठवतील तेव्हा तुलाच वाईट वाटेल की का तू ते दिवस एन्जॉय केले नाहीस. सुषमा त्याला समजावत बोलली. तुला टीचर कोणी बनवले ग ताई, की त्या लहान मुलांना शिकवता शिकवता तुझी ही बुद्धी लहान मुलांसारखीच झाली? तुलाही माहीत आहे मला हे लग्न करायचे नव्हते. माझे स्वप्न खूप मोठे आहे ताई, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला ब्रेक लावायला निघालात. भारत नाराजीच्या सुरात बोलला. काही ब्रेक नाही लागत आणि तुझ्या एक्झामला अजून 8-9 महिने बाकी आहेत. तू असा बोलतोस जसे महिन्यावर येऊन ठेपले. सुषमा बोलली. अगं पण हे दिवसही खूप कमी आहेत, कळत कसं नाही तुम्हाला? भारत बोलला. माझ्यासोबत फालतू डिबेट करण्यापेक्षा जरा तयार हो. आपण आत्ताच तालुक्याला जात आहोत. सुषमाने फरमान सोडले. भारतने नकारात मान हलवली. त्याला माहीत होते कोणी त्याचे ऐकणार नाही. त्याने नाराजीत बुक बंद केले आणि आवरायला निघून गेला. सुषमा आणि तिचे हसबंड सुहास दोघेही नोकरी करत असल्याने त्यांच्याकडे 4-चाकी गाडी होती. शॉपिंगसाठी म्हणून सुषमाने सुहासला बोलावून घेतले. मग तिघेही तालुक्याला शॉपिंगसाठी निघून गेले. काय मग भारतराव, लग्न करताय, कसं वाटतंय तुम्हाला? सुहास चिडवणीच्या सुरात बोलले. तुम्ही सगळ्यांनी मिळून फासावर चढवण्याचा प्रणच घेतले, त्यात मी तरी काय बोलणार? भारत बोलला. कोण म्हणते फासावर चढवले? मुलगी खरंच खूप चांगली आहे. आणि भारत, तुलाही माहीत आहे तुझ्या ताईचे आणि माझे लग्न झाले तेव्हा आम्ही दोघेही बेरोजगारच होतो. पण बघ, दोघांनी एकमेकांच्या साथीने यश गाठलेच आणि आता आम्ही दोघेही सुखी आहोत. मला खात्री आहे भूमीही तुला नक्कीच साथ देईल. एकदाचे तुझे लग्न झाले तर आमच्या सासूबाईची तुझ्या मागची किटकिटही कमी होईल. आणि समज तू IAS किंवा IPS नाही जरी झालास तरीही तू बेरोजगार नाही राहणार आहेस. चांगला पॉलिटेक्निक झाला आहेस, तुझ्या योग्य जॉब नक्कीच मिळेल. सुहास भारतला समजावत बोलले.
भारत यावर वरवर शांत तर झाला, पण मन मात्र अशांतच होते. त्याच्या फॅमिलीमध्ये त्याचे स्वप्न समजून घेणारे कोणीच नव्हते. आई बाबा अशिक्षित अडाणी, तर ताई भाऊजी शिकूनही अडाणीच होते. त्यांच्या मनात विचार चमकून गेला. संध्याकाळपर्यंत पूर्ण शॉपिंग आवरली. बाहेरच खाऊन तिघेही गावाला निघून गेले. घरी आल्या आल्या भारत फ्रेश झाला आणि त्याच्या अभ्यासाला बसला. कोणी कितीही बोललं म्हणून तो त्याच्या उद्देशापासून भटकणार नव्हताच. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. भूमीच्या घरासमोर पुरेशी जागा नसल्याने शाळेच्या पटांगणात लग्नाचे मंडप उभारण्यात आले. भूमी एका रूममध्ये तयार होत होती. शेजारच्या गावातून एक पार्लरवालीला बोलावले होते. किती गोड दिसत आहेस तू भूमी. आज आमच्या दादाचं काही खरं नाही. तुला बघूनच घायाळ होतात बघ. नुकतेच आत आलेली तारा भूमीचे सुंदर रूप बघून तिच्या शोल्डरवर हात ठेवून मिररमधूनच तिला बघायला लागली. भूमीने लाजून नजर झुकवली. काहीही काय बोलतेस ताई. भाऊजीने ताईला बघायला तर हवं ना. 2 महिने झाले लग्न ठरून, पण भाऊजी कधी ताईला भेटायला नाही आले की तिला साधा फोन घेऊन दिले. अजूनपर्यंत दोघांनी एक शब्दसुद्धा एकमेकांसोबत बोलले नाही. मध्येच रूपा बोलली. तसे भूमीचा चेहरा उतरला तर तारा आश्चर्याने भूमीला बघायला लागली. तुला ग भारी कळतं. ताराने रूपाच्या हातावर फटका मारला. आम्हाला सगळं कळतं. तू नाही का सतत भाऊजीसोबत फोनवर बोलायचीस. तुला कितीही आवाज दिले तरी तुझे लक्ष नसायचे कोणाकडे. आणि ती मानसीताई आहे ना, तिचा नवरा कितीतरी वेळ तिला भेटायला आला, पण आमचे भाऊजी कधीच आले नाही. आम्हाला तर त्यांचा चेहराही आठवत नाही. दीपाही मध्येच बोलली. तुम्हाला माहिती तरी आहे का, तुमचे भाऊजी मोठे साहेब होणार आहेत म्हणे. अभ्यास असते त्यांना म्हणून नसतील आले भेटायला. आज मन भरून बघा हो तुमच्या भाऊजीला. आता तुम्ही जा बघू, वरात कुठवर आली बघून या. ताराने बाजू सावरून घेत रूपा दीपाला रूममधून बाहेर पिटाळले. मग आज खुश असतील ना. सतत विचार करायचीस मैत्रिणीचे लग्न झाले, माझे का नाही. ताराने विचारले. भूमी फक्त गालात हसली, पण तिचे मन रूपादीपाच्या बोलण्यामध्येच गुंतले होते. बँडच्या तालावर नाचत गाजत भारतची वरात मंडपात दाखल झाली. सगळे गावकरी भूमीच्या भारतला बघतच राहिले. आमच्या गावातून सगळ्यात देखणा जावई मिळाला बघ सुरेश भाऊला. हो ना, घरचेही चांगलेच आहेत म्हणे. नशीब काढले पोरीने. आई बाबा आयुष्यभर शेतात राबले, पण पोरीला सुख मिळाले. भारतला बघतच गावातील बायका माणसं आपापसात चर्चा करू लागले. सगळ्यांच्या त्याच्यावर रोखलेल्या नजरा बघून भारत अस्वस्थपणे स्टेजवर त्याच्या खुर्चीवर बसून होता. काही वेळातच भूमीला बोलावण्यात आले. तसे तारा आणि तिच्या 1-2 चुलत बहिणीसोबत भूमी मंडपात दाखल झाली. तिची नजर स्टेजवर बसून असलेल्या भारतवर पडली आणि ती वेड्यासारखी एकटक त्याला बघतच राहिली. क्रीम कलरची शेरवाणी, एका खांद्यावर ब्राऊन कलर दुपट्टा, डोक्यावर फेटा, कपाळावर नाम ओढलेला आणि हलकी बियर्ड त्याला शोभून दिसत होती. डोक्यावर मुंडावड्या. खूपच हँडसम दिसत होता तो. भूमीच्या हृदयाची धडधड वाढली. तसे तिने लाजून नजर झुकवली. दोघात अंतरपाठ धरण्यात आले. भारत भूमी समोरासमोर हातात पुष्पहार घेऊन उभे झाले. दोघांच्याही नजरा झुकलेल्या. भूमीच्या ओठावर लाजरे हसू होते, तर दुसरीकडे भारतचा चेहरा निर्विकार होता. मंगलाष्टकं झाली. दोघातील अंतरपाठ दूर झाला. तसे पहिल्यांदाच भारतने नजर उचलून भूमीला पाहिले आणि तो तिला बघतच राहिला. रेड कलर साडी, मॅचिंग ब्लाऊज, चेहऱ्यावर ब्रायडल मेकअप, गळ्यात नेकलेस, मॅचिंग कानातले, नाकात नथ, समोरच्या केसांची सुंदर रचना करून मांगटिका लावले होते. लांब केसांची वेणी बांधले, त्याभोवती भरपूर गजरे गुंफले होते. डोक्यावर मुंडावड्या, हातात हिरवा चुडा, ओठावर हसू. अगदीच साऊथच्या हिरोईनसारखे सुंदर दिसत होती ती.
तेव्हाच भूमीने नजर उचलून त्याला पाहिले आणि दोघांची नजर एकमेकांच्या नजरेत कैद झाली. ताराने भूमीच्या कानात काहीतरी सांगितले तसे भूमीने भानावर येत भारतच्या गळ्यात हार घातले. भारतनेही तिच्या गळ्यात हार घातले. मग काही विधी आटोपून भारतने भूमीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. त्याच्या बोटाचा स्पर्श तिच्या मानेवर होताच भूमीच्या पाठीचा कणा ताठ झाला. तिच्या अंगावर शहारा उठला. ते बेचैन होऊन मान खाली घालून बसून होती. त्याने तिच्या भांगेत कुंकू भरले आणि काही क्षण तो तिला बघतच राहिला. तिचे हे सौभाग्य लेण्याने सजलेले रूप बघून माहीत नाही का त्याच्याही मनात एक हवीहवीशी ओढ जाणवू लागली. संध्याकाळच्या सुमारास भूमीची पाठवणी झाली. भूमी आई रूपा दीपाच्या गळ्यात पडून रडायला लागली. दूर उभे बाबा डोळ्यात पाणी घेऊन त्यांच्या लेकीला बघत होते. त्याने त्यांच्या मुलीसाठी वेगळेच स्वप्न पाहिले होते, पण त्यांना वाटले नव्हते तेही गावातील इतर लोकांच्या यादीत उभे होतील. मुलीला न शिकवता तिचे लग्न लावून देतील. मनात एक रुखरुख लागून होती त्यांच्या. बाबा, भूमी सुरेशच्या पुढ्यात उभी झाली. तिला बघताच बाबांच्या डोळ्यातून पाणी गालावर ओघळले. तसे भूमी त्यांच्या मिठीत शिरून मोठ्याने रडायला लागली. बाबा नेहमीच तुझ्या पाठीशी उभे आहेत बाळा. तुला काहीही त्रास झाला तरी मला सांग. बाबा तिच्या कपाळावर ओठ टेकवून बोलले. भूमीने होकारात मान हलवली. त्यांचे डोळे पुसले आणि त्यांचा निरोप घेऊन ती फुलाने सजवलेल्या गाडीत बसली. भारतही सगळ्यांचा निरोप घेऊन भूमीच्या शेजारी बसला. तसं तिने अंग चोरले. भूमी, घाबरू नकोस, आम्ही तुझीच माणसं आहोत, सुषमा हक्काने बोलली. भूमीने होकारात मान हलवली. 1.5-2 तासाच्या प्रवासानंतर कार भारतच्या गावात दाखल झाली. बँड आधीच तयार होते. नवीन जोडप्याची मिरवणूक पूर्ण गावातून निघून अखेर केडकरांच्या दारात पोहोचली. भूमी भिरभिरत्या नजरेने तिचे नवीन घर, तिची माणसं बघत होती. तिचे गृहप्रवेश करण्यात आले. तारासोबत असल्याने भूमी थोडी कम्फर्टेबल होती. बरीच रात्र झाल्याने जेवण करून सगळे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच लग्नानंतरचे खेळ खेळण्यात आले. भारतचा होणारा अलवार स्पर्श भूमी कधी बेचैन कधी रोमांचित व्हायची. त्याचा स्पर्श तिला हवा हवासाही वाटायचा तर कधी भीतीही वाटायची. सत्यनारायणाची पूजाही पार पडली. आलेली पाहुणे निघून गेली. आता घरात मोजकीच माणसं उरली होती. भारतची ताई, भाऊजी, आत्या, मामा, त्यांची मुलं, तारा. 4-5 दिवस स्वयंपाकासाठी माणसं ठेवली होती. त्यामुळे भूमीला कोणी काही कामं सांगत नव्हते, पण आता स्वयंपाक तर भूमीलाच करावं लागणार होतं. तारा आणि भूमी त्यांना दिलेल्या रूममध्ये म्हणजेच भारतच्या आईबाबाच्या रूममध्ये बसून गप्पा मारत होत्या. म्हणजे तारा बोलत होती आणि भूमी फक्त ऐकत होती. मध्ये मध्ये ताराची भूमीला चिडवणेही सुरू होते. भूमी, आज जेवणात काहीतरी गोड बनव, सुषमाने भूमीला सांगितले. भूमीने होकारात मान हलवली. त्यावर सुषमा गालातच हसली. अगं नुसती मान काय हलवतेस? तुला काय बनवायचं त्यानुसार सामान आणावं लागेल ना, सुषमा बोलली. तसे भूमी विचारात हरवली. नवीन घर, नवीनच तिची झालेली फॅमिली, पण सगळे तर अनोळखीच होते. त्यात नवीन रीतिरिवाज. भूमी पुरतीच गोंधळली होती. बरं मी सांगू का, सुषमा बोलली. भूमीने होकारात मान हलवली. भारतला खीर खूप आवडते, तुला येतं का बनवायला, सुषमा बोलली. तसे भूमीच्या ओठावर हसू फुलले. काही वेळातच भूमी आणि तारा मिळून स्वयंपाकघरात गेल्या. भूमीच्या घरात चुलीवर स्वयंपाक असायचा, पण सासरी गॅस सिलेंडर होती. तारा, आपण स्वयंपाक कुठे करायचं? इथे तर चुलही दिसत नाही. भूमी बावरून इकडे तिकडे बघायला लागली. अगं हे गॅस आहे ना, यावर स्वयंपाक करायचे, चुलीवरच्या पेक्षा लवकर बनतो, ताराने तिला समजावून सांगितले. पण मला नाही येत. मी ताईला तर बोलले स्वयंपाक बनवेल, पण कसं? भूमी घाबरून हाताची चोडबोड करायला लागली. अगं मी आहे ना, मी सांगते तुला. लग्नाच्या आधी मला तरी कुठे येत होतं, पण माझ्याही घरी गॅस सिलेंडर आहे, शिकले मीही. हे बघ, असं पेटवायची गॅस. बोलतच ताराने गॅसही पेटवली. तेव्हाच किचनमध्ये डोकवायला म्हणून बबिता आल्या. त्यांना बघताच भूमीने पदर खांद्यावर घेतला. काय चाललंय ग मुलींनो, बबिताने भूमीला विचारले.
आई ते स्वयंपाक, भूमीने नजर झुकवून घाबरत बोलली. बरं, बबिता बोलल्या. मग त्याने कुठे कोणती वस्तू ठेवली आहे तेही सांगितले आणि बाहेर निघून गेल्या. तुझी सासूबाई चांगली आहे ग, नाहीतर माझी सासूबाई. मी नवीन असताना तर किचनमध्ये पायसुद्धा नाही ठेवले आणि आता तर नाहीच नाही. तारा तोंड वाकडं करत बोलली. भूमीने यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली. काही वेळाने दोघांनी मिळून स्वयंपाक बनवला. दोघींनी बैठकीच्या रूममध्ये चटया अंतरल्या. सगळे जेवायला बसले तसे भूमीने वाढायला सुरुवात केली. भूमी जेवण वाढत भारतच्या जवळ आली तसे त्याने नजर उचलून तिला पाहिले. तेव्हाच भूमीने एक नजर त्याला पाहिले आणि नकळत नजरानजर होताच लाजलीच ती. तसे त्याचे हृदय धडधडायला लागले. वहिनी, आज आमच्यापर्यंत खीर येईल की सगळं भारतला वाढणार? मान्य, त्याला खीर आवडते, पण आम्हीही वाट बघतोय तुमच्या हातच्या खीरची. मध्येच भारतचा आते भाऊ विवान चिडवत बोलला. तसे घाबरून भूमीच्या हातातील खिरीचे भांड खाली पडणारच की भूमीने भांड्याला दोन्ही हाताने गच्च पकडले. त्याचवेळी भारतनेही तिच्या हातावर हात ठेवले. भूमी भेदरून भारतला बघायला लागली. घाबरल्याने तिचे डोळे भरून आले. विवान, ती तुला वाढणारच होती ना? एवढी काय घाई झाली? बघ किती घाबरली ती पोर, भारतची आत्या बोलल्या. तसे एवढ्या वेळचा तिलाच बघणाऱ्या भारतने झटक्यात तिच्या हातावरचे हात बाजूला घेतले. भूमीने कसे तरी स्वतःला सावरले आणि सगळ्यांना खीर वाढू लागली. सगळे जेवण करू लागले, पण भारतच्या घशाखाली मात्र घास उतरत नव्हता. त्याची नजर राहून राहून भूमीकडेच जात होती. पिवळ्या रंगाची साधीशी फ्लोरल प्रिंट साडी पदर कमरेला खोचल्याने तिची गोरी कमर दिसत होती. त्याची नजर तिच्या सपाट पोट कमरेवरच अडकलेली. तसे उगच त्याचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले. ही मुलगी सारखीच मला डिस्ट्रॅक्ट करत असते. हिच्याकडे नाही बघावं कितीही मनाला समजवले तरी मनही तिच्याकडेच ओढ घेत आहे. आजवर कधीच कुठल्या मुलींसाठी अट्रॅक्शन नाही वाटले, पण माहीत नाही का हिच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. एवढी सुंदर कशी असू शकते ही? भारतने विचाराच्या ओघात खीरचे बाऊल हातात घेतले आणि तो खाऊ लागला. सगळ्यांना खीर खूप आवडली. सगळे भूमीची स्तुती करत होते, पण भारतने एका शब्दाने तिची स्तुती केली नाही. ह्यांना नसेल का आवडली खीर? भूमीच्या मनात विचार चमकून गेला. भारतने भरभर खीर खाऊन घेतले. त्याचे खाली झालेले बाऊल बघून भूमीने परत त्याला खीर वाढली. त्याने तिला एक नजर पाहिले आणि खीर खाऊ लागला. असे करत 4-5 वाटी खीर भारतने खाऊन घेतले, पण तोंडातून अजूनही एक शब्द काढला नाही. सगळे दोघांचा हा खेळ बघत होते. ओठावर मंद हसू होते सगळ्यांच्या, पण दोघे त्यांच्याच विश्वात मग्न. ताराने तर डोक्यावरच हात मारला. ही भूमी वेडी झाली का? आवडते म्हणून का सगळं दादाला वाढणार आहे का? बाकी सगळ्यांच्या वाट्या खाली झाल्या आणि तिचे लक्षच नाही. मनातच बडबडत ताराने दुसऱ्या बाऊलमध्ये खीर आणली आणि बाकी सगळ्यांना वाढून घेतले. भारतने तर जेवणाला हातही लावले नव्हते. केव्हाचा नुसता खीरच खात होता. भूमी परत त्याला खीर वाढणार की भारतच्या आवाजाने ती भानावर आली. डायबिटीज वाढेल माझी, भारत बोलला. त्याची नजर भूमीवर होती. तिने गोंधळून त्याला पाहिले. आज पहिल्यांदाच तो तिच्यासोबत बोलला होता. तिचे निरागस भाव बघून माहीत नाही कसे त्याच्या ओठावर हसू फुलले. त्याच्या गालावर उमललेली खडी आणि भूमी भान हरपून त्याला बघायला लागली. सगळ्यांचे जेवण आटोपले तसे भूमी आणि तारा किचनमध्येच जेवायला बसल्या. दादाला खीर खूप आवडलेली दिसते, ताराने टोमणा मारला. अशी का बोलतेस ग? भूमी गाल फुगवून तिला बघायला लागली. मग आणखी काय बोलू? दादासोबतच घरातील इतरही माणसेही पंक्तीत बसून आहेत, तो विसरूनच गेलीस? सगळेच तुम्हा दोघांना हसत होते, पण आधी तू घाबरलीस म्हणून तुम्हाला कोणी टोकले नाही. एवढी कशी ग वेडी तू? तारा आता हसून बोलली. चूक लक्षात येताच भूमीला कसं तरीच वाटले. बरं, जास्त विचार करू नकोस. तसेही उद्या आम्ही सगळे जाणार आहोत. आता काय तुमच्या दोघा राजा राणीचाच राज. हवे तेवढे एकमेकांना बघत बसा, तारा चिडवत तिला बोलली. जाणार म्हणजे कुठे? मी इथे एकटीच कशी राहू?
भूमीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. एकतर आईबाबांपासून लांब आलेली, एवढे दिवस तारासोबत होती तर काही वाटले नाही, पण तेही जाणार विचारानेच तिचे मन भरून आले. जावं तर लागेलच ना भूमी, तसेही इथून पुढे आता तुलाच सगळं सांभाळून घ्यायचं आहे. ताराने तिचे डोळे पुसले. जेवण झाले तसे सगळ्यांनी मिळून शेतात जाण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सगळे आवरून पायी पायी शेताच्या दिशेने निघाले. गाव ओलांडून शेतात जावं लागायचे. भूमी भिरभिरत्या नजरेने गाव बघत होती. तिच्या गावापेक्षा मोठे आणि सदन गाव होते. भारत त्याच्या भाऊजी आणि आतेभावासोबत पुढे चालत होता, तर भूमी, तारा आणि सुषमा मागे. सगळे भूमीला बघून सुषमाकडे चौकशी करू लागले. सुषमाही हसून तिची वहिनी असल्याचे सगळ्यांना सांगत होती. भूमीला खूप भारी फील होत होते. ती फक्त गालात हसायची. हे आहे आपले शेत, सुषमा बोलली. तसे भूमीने चौफेर नजर फिरवली. शेतात नांगरणीचे काम सुरू होते. असेच चालत चालत सगळे तलावाजवळ गेले. तलावाच्या काठावर वडाचे मोठे झाड होते. शेजारीच एक छोटंसं मंदिर होतं. सगळ्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले. झाडाला एक झुला बांधला होता. भूमीला झुल्यावर बसण्याची इच्छा झाली. ती हसतच झुल्यावर बसली. ए तारा, झोका दे ना जरा, भूमीने तिला आवाज दिले. पण ती सुषमासोबत बोलत पुढेही निघून गेली. तिचे तर लक्षही नव्हते. तारा, भूमीने परत आवाज दिले. तसे विवांसोबत बोलत तिकडेच आलेल्या भारतची नजर तिच्यावर पडली आणि तो हळूच तिच्या मागे उभा झाला. आज तिने केस मोकळे सोडले होते. जमिनीला घोरत असलेल्या तिच्या लांब सडक केसात त्याचे मन अडकले. ये रेशमी जुल्फे, ये शर्बती आंखें, इन्हें देख कर जी रहे थे सभी. त्याच्या मनात सगळ्यात आधी गाण्याच्या या ओळी आल्या. त्याने हळूच तिला झोका दिले. तसे तिचे केस वाऱ्याच्या वेगावर हेलखाऊ खाऊ लागले. जुल्फे मगरूर इतनी हो जाएगी, दिल को तड़ पाएगी, जी को तरसाएगी, ये कर देगी दीवाना, कोई ना इनको बतलाना, इन्हें देख कर जी रहे थे सभी. झोका उंच जात होता तसे भूमीचे निरागस हसू आसमंतात घुमू लागले. भूमीच्या हसण्याने सगळ्यांच्या नजरा त्या दोघांकडेच वळल्या. सुहासने नजरेने सगळ्यांना खुणावले. तसे सगळे हसतच तिथून मंदिराच्या मागच्या बाजूने निघून गेले क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.